माझं नाव माया आणि मी अनाथ होते। त्या दिवशी सकाळीच मामीच्या सांगण्यावरून कढईत कांदा भजी तळत होते। तेलाचा तडतडाट, ती झणझणीत उष्णता आणि घरातलं सगळं तेच तेच। मला वाटायचं की हेच का माझं आयुष्य। मामीच्या घरात मी लहानाची मोठी झाले, पण कधीच वाटलं नाही की हे घर माझं आहे। त्यांच्या नजरेत मी फक्त एक ओझं, जे लवकरात लवकर उतरवलं पाहिजे। त्या शुक्रवारच्या सकाळी मी नेहमीप्रमाणे चुपचाप कामात होते। तुपाचा खमंग वास, तेलाचा चटचट आणि डोळ्यांना चटके बसणारी गरमी, सगळं अगदी रोजचंच। हात आपोआप चालत होते, पण मन कुठेतरी भटकत होतं, कदाचित त्या आशेत की आजचा दिवस काहीतरी वेगळं घेऊन येईल। पण त्या दिवशी तर जणू नशिबाने मला पुरतं तोडायचंच ठरवलं होतं। दार जोरात उघडलं आणि मामी आत आल्या। चेहरा ताठ, चालण्या बोलण्यात राग आणि डोळ्यात जणू विष। त्या जवळ येऊन ओरडल्या, आज परत तुझं नातं आलंय काय? तू कुठली राणी आहेस का? लोकांना डोळे नाहीत का? मी नजर खाली घातली। काही बोलायच्या आत त्या पुन्हा बोलल्या की तुझं लग्न झालं तर माझ्या पोरीचं काय? सगळं दागिनं दहेज तुझ्या बरोबर जाईल। मी असं काही होऊ देणार नाही। त्यांच्या डोळ्यात नफरत जळत होती। मी मागे सरकले, हात थरथरायला लागले, पण भजी तळणं थांबलं नाही। माझ्या हातांना जणू माझी पर्वाच नव्हती। माझा गप्पा बसण्याने त्यांना आणखीन चेव आला। काय आता बोलत का नाहीस? बैरी पण झालीस का? असं म्हणत त्यांनी कढईतलं खरपूस गरम तेल भरलेला चमचा उचलला। मला काही कळायच्या आत एका क्षणात सगळं बदललं। ते उकळतं तेल माझ्या चेहऱ्यावर आलं। मी किंचाळली देखील नाही, फक्त खाली कोसळले। ती वेदना, असं वाटलं जणू जीव निघून गेला। किंचाळी माझ्या घशातच अडकली। माझं सगळं शरीर थरथरलं। ती किंचाळी इतकी तीव्र होती की गल्लीत सगळ्यांनी ऐकली असेल, पण कुणी दार ठोठावलं नाही, कुणी आवाज दिला नाही। फक्त मामीचं ते हसणं, आता बघ कुणी तुझं नातं आणणार नाही, हे शब्द माझ्या मनात कोरल्या गेले। चेहरा जळाला होता, पण आत्मा त्याहून जास्त झुरझुरला। मी खाली तडफडत होते, हापत होते आणि विचार करत होते की हेच का माझं आयुष्य मागितलं होतं। रात्री मी बिछाण्यावर पडले, वेदनेने बेजार, पण त्याहून जास्त तुटलेली। डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मनात फक्त एकच प्रार्थना की हे परमेश्वरा, कोणीतरी ऐकत असेल तर ऐक, एक चमत्कार कर, माझं आयुष्य बदल। आणि त्या वेदना, अश्रू, प्रार्थनेसह मला झोप लागली। सकाळी डोळे उघडले तेव्हा मनात एक विचित्र बेचैनी। काहीतरी बदललं होतं का? की बदलणार होतं? खोलीत सगळं तसंच होतं। तीच भिंत, तीच तुटलेली खाट, तीच खिडकी जिथून सूर्याची किरणं आत येत होती। पण त्या सकाळी हवेत काहीतरी बोलत होतं। माझ्या कपाळावर घाम, पण थंडी वाजत होती। मी हळूहळू उठले आणि नकळत आरशाकडे गेले। कदाचित सवय किंवा कदाचित कालच्या आगीनं माझ्यात काय उरलंय हे पाहायची इच्छा। आरशापुढे पोहोचले आणि काही क्षण तशीच थबकले, जणू एक अनोळखी सत्याने माझा श्वास थांबवला। खरं सांगायचं तर माझं आयुष्य गेल्या कित्येक वर्षांपासून असंच होतं। अनाथ असण्याचं ओझं खांद्यावर आणि सेवा हा असा धर्म जो मी कधी निवडलाच नव्हता। मामीच्या सावलीत वाढले, पण कधी वाटलं नाही की मी या घराची आहे। काल माझा चेहरा भयंकर जळत होता आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते, जणू थांबणारच नाहीत। बाहेरची जळजळ कमी होती, पण आतली तुटणं खूप भयंकर। प्रत्येक अश्रू जणू माझ्या जखमी आत्म्याला जास्तच दुखवत होता। भिंती माझ्या दुःखाशी टकरून गुंजत होत्या आणि मग पुन्हा त्या शांततेत पसरत होत्या। ना औषध ना मलम, फक्त काही डोळे मला पाहत होते, जणू मी काही स्वस्त तमाशा आहे। आणि त्या डोळ्यात मामीचं हसणं, जणू त्यांनी कोणती जंग जिंकली। आता कोण राजकुमार येणार तुझ्या स्वप्नात? हे शब्द माझ्या कानात शाफासारखे बसले। मी जमिनीवर पडले होते, बेजान। कधी काही ऐकू यायचं, कधी काही नाही। माझा श्वास चालत होता, पण मी मरून गेले होते। माझी बोटं जमिनीवर रेंगटत होती, जणू मलाच शोधत होती। आतून कोणीतरी ओरडत होतं की हे स्वप्न आहे। मामीने मला खेचत खोलीत नेलं, एक जुनी गादी टाकली आणि मला तिथे फेकलं। मग दार बंद आणि सगळं शांत। रात्र गेली, शरीर थरथरलं, डोळे उघडे होते, पण सगळं धुसर दिसत होतं। जेव्हा थोडं भान आलं, तेव्हा फक्त एकच वाक्य तोंडातून निघालं, हे परमेश्वरा,
आणि मग सगळं अंधारात बुडालं. जणू कोणीतरी माझ्यासाठी आयुष्याचं दार बंद केलं. माझ्या ओळखीचा चेहरा राख झाला. माझ्या डोळ्यातली स्वप्न राखेपेक्षा हलकी झाली आणि माझी इज्जत, आशा सगळं एका चम्मच तेलात भस्म झालं. जेव्हा डोळे उघडले तेव्हा प्रकाश इतका तीव्र होता की क्षणभर वाटलं मी जिवंत नाही. मग हलायचा प्रयत्न केला, पण जणू माझ्या शरीरावर कोणीतरी ओझं ठेवलं होतं. नाकात औषधांचा वास, पट्ट्यांचा गंध आणि डॉक्टर नर्सचा आवाज. रोज पट्ट्या बदलाव्या लागतील, नाहीतर चेहरा आणखीनच खराब होईल, कोणीतरी म्हणालं. मग आणखी एक वाक्य, चेहरा खूप खोल जळाला आहे, आता आयुष्यभर हाच राहील. मी डोळे फिरवले, सगळं धुसर होतं. खिडकीतून येणारी सूर्यकिरणं आणि बाहेर पानांचा खसखस आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मी काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण आवाज आतच कुठे दबला गेला. घसा कोरडा, होठ फाटले, डोळे जणू वाळूत पडले होते. एक नर्स माझ्या जवळ आली. तिने माझं कपाळ स्पर्शलं आणि हसली. तू शुद्धीत आलीस? मी कसंबसं मान हलवली. तिने माझी नाडी तपासली आणि म्हणाली की तू खूप हिंमतवाली आहेस. अशा परिस्थितीत जिवंत राहणं हा चमत्कार आहे. पण खरं सांगायचं, मला वाटत नव्हतं की मी जिवंत आहे. श्वास चालत होते, पण माझं आयुष्य त्या क्षणी संपलं होतं जेव्हा मामीने ते गरम तेलाचं चम्मच उचललं. मामा एकदा मला भेटायला आले. खोलीत काही क्षण शांत बसले आणि निघून गेले. ना प्रश्न ना दिलासा, फक्त एक नजर जी आधीची नव्हती. त्यांच्या डोळ्यात तो आपलेपणा नव्हता. कदाचित त्यांनाही भीती वाटत होती की मी आता आधीची माया नाही. ते गेल्यावर माझ्या मनात पहिला प्रश्न, माझा चेहरा पाहण्यालायक आहे का? कोणीतरी म्हणालं की पूर्ण राग झाला आहे. डॉक्टरने हळूच उत्तर दिलं की आता सांगणं कठीण आहे, जखमा खोल आहेत, पट्ट्या काढता येणार नाहीत. मी गप्प होते, पण आत काहीतरी फुटलं. मी प्रार्थना केली की हे परमेश्वरा, मला आता उचलून घे. जर हेच आयुष्य असेल तर मरण जास्त सुख देईल. हे शब्द जणू तलवारीसारखे माझ्या आत्म्यात उतरले. मी बिछाण्यावर पडले होते. प्रत्येक शब्द, प्रत्येक श्वास जणू ओझं बनून तुटत होता. डॉक्टर म्हणाले की काही आठवडे लागतील. इन्फेक्शन कंट्रोल होईपर्यंत काही सांगता येणार नाही. त्या काळात एक नर्स आली, जिचं नाव दीक्षा. ती तिच्या नावाप्रमाणे माझ्या अंधारात थोडीशी किरण घेऊन आली. ती रोज माझ्या पट्ट्या बदलायची, माझ्या शेजारी बसायची, कधी चुपचाप हात धरायची आणि म्हणायची की तू खूप बहादूर आहेस, कमजोर पडू नकोस. मी काही बोलायचे नाही, फक्त डोळे बंद करायचे, जणू तिच्या शब्दांना आत उतरवत होते. दीक्षा आता अनोळखी नव्हती. ती माझ्यासाठी एक सावली बनली होती, जी मला रोज थोडं सावरायची. 5व्या दिवशी डॉक्टरने परवानगी दिली. आता हिला थोडा वेळ बसवता येईल. नर्सने मला आधार दिला. मी हळूहळू उठले आणि बसले. बिछाण्यापुढे एक आरसा होता, पण त्यावर वर्तमानपत्र चिटकवलं होतं. कदाचित कोणीतरी माझ्यासाठी केलं असेल, किंवा त्यांना स्वतःला माझा चेहरा पाहायचा नव्हता. पण सत्य हे होतं की माझ्यात आता तेवढी हिंमत नव्हती की मी स्वतःशी नजर मिळवावी. मी स्वतःशी बोलायला शिकले होते. जेव्हा कोणी नसायचं तेव्हा मी मनातल्या मनात म्हणायचे की माया, ही तूच आहेस. आणि उत्तरात फक्त शांतता मिळायची. एक दिवस मामीची मुलगी सायली माझ्याकडे आली. कदाचित पहिल्यांदाच तिने मनातून काही बोलली. माझा हात धरून म्हणाली की जेव्हा काही समजत नाही तेव्हा फक्त परमेश्वराला आठव, तो कधीच साथ सोडत नाही. सायली माझ्याच वयाची होती, पण तिच्या आईसारखी अजिबात नव्हती. पहिल्यांदा मला कोणाच्या डोळ्यात माझ्यासाठी सहानुभूती दिसली. तिच्या डोळ्यात प्रश्न नव्हते, फक्त एक शांतता होती जी म्हणत होती की मी समजते. एकदा तिने हळूच मला सांगितलं की जेव्हा काही समजत नाही तेव्हा परमेश्वराला आठव. तिच्या त्या बोलण्याने माझ्या मनात पहिल्यांदा काहीतरी हललं. जणू आतली बर्फ थोडी पिघळायला लागली. त्या रात्री मी हिम्मत करून प्रार्थना केली. ना तक्रार ना प्रश्न, फक्त मनातून निघालेली तुटकी शब्द जणू आकाशापर्यंत पोहोचली. 10 दिवस गेले आणि डॉक्टर म्हणाले की आता हळूहळू पट्ट्या काढू. नर्सने संकोचात सांगितलं की थोडं दुखेल, पण आता गरजेचं आहे. पण मला आता शरीराच्या जखमांची भीती वाटत नव्हती. जे तुटायचं होतं ते आत खूप आधीच तुटलं होतं. पट्ट्यांखालून पहिल्यांदा हवेची एक हलकी लाट माझ्या चेहऱ्याला स्पर्शली आणि मला त्या क्षणी थोडीशी शांती वाटली. जणू कोणीतरी माझ्या दुःखावर हलकेच हात ठेवलं. डॉक्टर म्हणाले की काही दिवसांनी आरसा दाखवू शकतो. मी फक्त मान हलवली.
पण मनात पुन्हा तीच भीती डोकं वर काढायला लागली. त्या रात्री खोलीत कोणीतरी आलं. ती आहट ओळखीची होती. ती मामी होती. त्या हळूच जवळ येऊन म्हणाल्या की तुझ्यामुळे खानदानाची बदनामी होते. सगळे विचारतायत की काय झालं. मी गप्प राहिले. त्यांच्या शब्दांचा अर्थ मला कळत होता, पण बोलायला माझ्याकडे आता काहीच उरलं नव्हतं. मग त्या खाली वाकल्या आणि विषारी आवाजात म्हणाल्या की बस, कोणीतरी तुला घेऊन जाईल, नाहीतर आयुष्यभर या खोलीत सडत पडशील. दार बंद झालं आणि आत एक सन्नाटा पसरला. पण त्या सन्नाट्यात मी एक आवाज ऐकत होते, जो जिभेवर येत नव्हता, पण आत्म्याला चिरत होता. त्या रात्री मी पुन्हा त्या परमेश्वराला रडत रडत प्रार्थना केली. पण यावेळी प्रार्थनेत भीती नव्हती, तर एका तुटलेल्या माणसाची खरी आशा होती. हॉस्पिटलमधून परतणं माझ्यासाठी घरी परतणं नव्हतं. ती आणखीन एक कैदेची सुरुवात होती. खोली तीच, जुन्या भिंती, तुटलेला बिछाना आणि ती खिडकी जिथून प्रकाशापेक्षा धूळ जास्त यायची. फक्त एकच नवीन गोष्ट होती, ती म्हणजे माझ्यासोबत राहणारी शांतता. मामीने मला बैठकीच्या मागच्या भागात एक वेगळी खोली दिली. म्हणाल्या की लोकांना तुझा चेहरा दिसू नये, बरं होईल, आम्हाला बदनामी नको. दाराला बाहेरून कडी लागायची आणि दिवसातून एकदा जेवणाची थाळी सरकवली जायची, जणू कैद्याला दिली जाते तशी. मामा आता माझ्याकडे पाहायचे देखील नाहीत, जणू मी कोणतं ओझं आहे किंवा काहीतरी भीती जी नजरेला नजर भिडली की लाज आणते. मी वेळाला पकडायचा प्रयत्न केला. भिंतीवर बोटांनी एक एक दिवसाचे खून करायला लागले. सूर्यप्रकाश बदलला की मी एक रेघ काढायचे, जणू प्रत्येक नवीन दिवस माझ्या शिक्षेत एक दिवस वाढवत होता. एक दिवस एकटं बसले असताना मी खोलीतली एक जुनी कपाट उघडली. आत काही सामान मातीने माखलेलं, वेळ आणि धुळीने झाकलेलं, आणि त्या मातीत काहीतरी दबलेलं होतं. एक पुस्तक, जणू वर्षानुवर्ष माझी वाट पाहत होतं. मी कापत्या हातांनी ते उचललं आणि छातीला लावलं. ती एक जुनी पुस्तक होती. नाव होतं तू पण एक जखम आहे. धूळ झाकलेली, पण त्या पानांमध्ये जणू माझाच अपूर्ण आवाज दडलेला होता. त्या दिवसापासून मी ते वाचायला सुरू केलं. प्रत्येक पान माझ्या आयुष्याचा आरसा वाटायचा. प्रत्येक वळण, प्रत्येक दुःख, प्रत्येक प्रश्न जणू त्या पुस्तकाने माझ्यातूनच काढला होता. पहिल्यांदा वाचलं तेव्हा माझा आवाज माझाच वाटला नाही. तुटत्या श्वासातून वाचताना प्रत्येक ओळीत एक शीतलता होती, जी माझ्या आतल्या आगीला शांत करत होती. काही ओळी मी पुन्हा पुन्हा वाचायचे, जणू स्वतःशी प्रश्न विचारत होते, आणि प्रत्येक वेळी उत्तर तीच शांतता. तेच पुस्तक आता माझा खरा साथी झाला होता, माझं मलम. मी रडत रडत प्रार्थना करायचे. चेहऱ्याची जळजळ अजूनही जाणवायची, पण आत कुठेतरी एक हवा वाहायला लागली, जणू रखरखीत जमिनीवर पहिला पाऊस. मी त्या पुस्तकाला रोजचं बनवलं. ना औषध ना मलम, फक्त ते पुस्तक, माझा प्रार्थना आणि माझी आशा. मनात एक छोटीशी ख्वाहिश डोकं वर काढायची, सगळं परत येईल का? मी पुन्हा हसू शकेन का? पण मग स्वतःला थांबवायचे, नाही, मला फक्त शांती हवी, जगाच्या शर्यतीत नाही. रात्री जेव्हा सगळे घर झोपायचं, मी ते पुस्तक घेऊन खिडकीपाशी जायचे. खोलीच्या मंद प्रकाशात तासन तास वाचत बसायचे. डोळ्यातून अश्रू वाहायचे, पण आता ते जखमांना वाढवत नव्हते, तर आतलं दुःख धुवून काढत होते. अधूनमधून मामी बाहेरून टोमणे मारायच्या. इतकं वाचून तुझा चेहरा परत येणार आहे का? परमेश्वर चमत्कार करत नाही. लोक तुझा चेहरा पाहून तोंड फिरवतील, हे सत्य आहे, मानून घे. आता मी गप्प राहायचे. त्यांच्या बोलण्याचा परिणाम कमी होत होता. जेव्हा काही बोलायचे तेव्हा हात वर करून परमेश्वराला म्हणायचे की जसं तुला योग्य वाटेल तसं माझ्यासाठी कर. काही दिवसांनी मामी मला पुन्हा हॉस्पिटलला घेऊन गेलं. डॉक्टर म्हणाले की थोडा सुधार आहे, पण गती खूपच कमी आहे. मामीने हे ऐकताच पुन्हा टोमणा मारला. बघितलंस, परमेश्वर चमत्कार करत नाही. हिला वाटतंय कोणता करिश्मा येऊन तिला ठीक करेल. डॉक्टर गप्प राहिले. मी नजर खाली घेतली, पण मनात त्या पुस्तकातल्या काही ओळी गुंजत होत्या. संयम जर श्वास बनला तर दुःख पण दिलासा देऊ लागतं. आणि मग एक दिवस मामी माझ्या खोलीत आल्या. हातात एक जुनी चादर होती. हळूच म्हणाल्या की ही तुझ्या आईची होती, कदाचित तुला आठवत असेल. मी ती चादर हातात घेतली आणि पहिल्यांदा काहीतरी जाणवलं, जणू भूतकाळ माझ्या समोर उभा राहिला. त्या चादरेचा वास, तो मऊ कापड,
सगळं जणू माझ्या जखमांवर एक नरम पडदा बनलं. त्या दिवशी मी अश्रूंना थांबवलं नाही, त्यांना वाहू दिलं. कारण आता प्रत्येक अश्रू माझ्या परतण्याच्या कहाणीचं नवीन पान लिहित होतं. त्या रात्री मी माझ्या आईला स्वप्नात पाहिलं. ती पांढऱ्या कपड्यात होती, शांत, हसत होती. तिने काही बोललं नाही, फक्त जवळ येऊन माझ्या कपाळावर, पायांवर हलकेच हात ठेवला आणि मग जणू हवेत विरघळली. मी खाडकन जागी झाले, घामाने भिजले होते, पण मनात काहीतरी हलचल थांबत नव्हती. मी आईला आठवलं. तिचा तो हात, ते हसणं जणू काहीतरी संदेश देऊन गेलं. बेटा, हारू नको, संयम ठेव, मी तुझ्यासोबत आहे. त्या दिवसापासून मी सकाळची सुरुवात प्रार्थनेने करायला लागले आणि रात्री तेच पुस्तक, तीच प्रार्थना आणि रडत रडत झोपेच्या मिठीत जायची. आता झोप पण प्रार्थनेसारखी वाटायची. एके रात्री मी पुस्तक वाचत वाचत झोपले आणि काहीतरी असं घडलं जे मी याआधी कधी अनुभवलं नव्हतं. मला दिसलं जणू एक दार उघडलं आणि मी एका अनोळखी प्रकाशाकडे चालले आहे. आजूबाजूला काही दिसत नव्हतं, फक्त तो पांढरा प्रकाश जो प्रत्येक पावलावर जास्त चमकत होता. मग त्या प्रकाशात एक चेहरा दिसला, ना पुरुष ना स्त्री, फक्त एक प्रकाशासारखा खास. डोळ्यात सुकून, ओठांवर विश्वासाचं हसू. त्याने हळूच सांगितलं की तुझा संयम आता संपतोय, फक्त एक कठीण वळण बाकी आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. काही बोलायचं होतं, पण जीभ जणू बांधल्या गेली. तरीही तो आवाज माझ्या आत उतरत गेला, जणू मनाच्या खोलात कोणीतरी आशेचं बी पेरलं. त्याने हात पुढे केला, पण स्पर्श केला नाही. फक्त एक जाणीव झाली, जणू माझ्या शरीरातून एक हलकी उष्णता वाहत होती आणि त्या क्षणी माझं स्वप्न तुटलं. मी घामाने भिजले होते. श्वास इतके वेगाने चालत होते की जणू हृदय बरगड्या तोडून बाहेर येईल. खोलीत अंधार होता, पण तरीही वाटलं की काहीतरी प्रकाश बाकी आहे. मी पुन्हा डोळे बंद केले आणि तीच प्रार्थना पुटपुटली, जी आता माझी सर्वात मजबूत भिंत बनली होती. ती रात्र मी जागत राहिले आणि पहिल्यांदा, खरंच पहिल्यांदा, मी खिडकीतून येणारी सूर्याची पहिली किरण पाहिली. ती काही साधी रोशनी नव्हती, जणू परमेश्वराने मला काहीतरी इशारा दिला. मी हळूच खिडकीचा पडदा बाजूला केला आणि पाहत राहिले. पक्षी उडत होते. हवेत कुठेतरी फुलांचा मंद सुगंध. कदाचित दूर कुठे फूल उमललं असेल किंवा माझ्यात काहीतरी नवीन जन्मलं असेल. दुसऱ्या दिवशी सायली खोलीत आली. मामीची मुलगी, जिच्या डोळ्यात कधी कधी एक अनोळखी सहानुभूती झळकायची. मी तिला पाहिलं आणि हळूच म्हणाले की काल रात्री मी एक स्वप्न पाहिलं, विचित्र पण जणू खरं. तिने विचारलं की काय पाहिलंस? मी नजर खाली घेतली, मग खूप हळूच म्हणाले की कोणीतरी मला सांगितलंय की माझा संयम आता संपतोय, फक्त एक कठीण वळण बाकी आहे. सायली काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली की कधी कधी स्वप्न खऱ्या आयुष्यापेक्षा जास्त खरी असतात. कदाचित परमेश्वर तुला हळूहळू तयार करतोय. मी गप्प झाले, पण मनात ती गोड जाणीव अजूनही होती. त्या रात्री मामी जेवणाची थाळी घेऊन आल्या. थाळी जमिनीवर ठेवली आणि चिडून म्हणाल्या की आता काय नवीन नाटक सुरू केलंस? काल तू कोणतं स्वप्न पाहिलंस? मी फक्त इतकंच म्हणाले की परमेश्वराने जे दाखवलं तेच पाहिलं. त्या हसल्या आणि दार बंद करून निघून गेल्या. मी त्या दिवशी माझी जुनी डायरी काढली आणि पहिल्या पानावर लिहिलं की जर ही दुःखाची शेवटची रात्र असेल तर उद्याची सकाळ नक्कीच प्रकाश घेऊन येईल. आता प्रत्येक दिवसाची सुरुवात मी प्रार्थनेने करायला लागले आणि प्रत्येक रात्र तिथेच संपायची. मी इतकी थकायचे की रडत रडत झोप लागायची, पण आता झोप पण प्रार्थनेसारखी वाटायची. 5 दिवस गेले. डॉक्टर पुन्हा आले. चेहऱ्याची काही नवीन चित्र घेतली आणि अहवाल तयार केला. काही वेळाने त्यांचा आवाज आला, प्रतिसाद थोडा सुस्त आहे, पण आशा अजून आहे. निसर्ग आपलं काम करतोय. सायलीने हळूच माझा हात धरला आणि म्हणाली की माया, हाच तो कठीण वेळ असावा ज्याबद्दल तू बोललीस. मी चुपचाप मान हलवली. मला आता भीती वाटत नव्हती, तर जणू नव्या जन्माची वाट पाहत होते. दुसऱ्या सकाळी मामी कोणाशी तरी बोलत होत्या. आता हिचा चेहरा दाखवण्यालायक नाही. कोणतं नातं पाठवलं तरी तो पाहूनच नकार देईल. आधी असे शब्द मला विषासारखे लागायचे. आता फक्त आवाज बनून राहिले होते, रिकामे आणि बिनपरिणामी. त्या संध्याकाळी मी खोलीत बसले होते. मी सायलीला म्हणाले की मला स्वतःला पाहायचं आहे. तिने आश्चर्याने विचारलं की आत्ता? मी म्हणाले आत्ता नाही, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा मला हिंमत हवी.
ती म्हणाली की जेव्हा तू सांगशील तेव्हा मी आरसा घेऊन येईन. त्या रात्री मी पुन्हा प्रार्थना केली, पण यावेळी शब्दांशिवाय फक्त डोळे बंद केले आणि मनातून म्हणाले की ज्याने माझा विश्वास वाचेल तेच दे. आता काहीतरी बदललं होतं. आता मी चेहरा लपवण्याऐवजी तो स्वीकारायला शिकले होते. माझी ही अवस्था मी आता समजून घेण्याऐवजी स्वीकारायला शिकले होते. सायली मला म्हणाली की हवं तर हलकासा आरसा पाहू शकतेस. धूसर असेल जसं सूर्यप्रकाशात प्रतिबिंब दिसतं. मी थोडा विचार केला, मग म्हणाले की नाही, मी आता स्वतःला तेव्हाच पाहीन जेव्हा पूर्ण प्रकाशात असेल, आता नाही. आता मी माझ्या हातांनी माझा चेहरा जाणवायला लागले होते. जिथे नरम होता, जिथे कठीण, बोटं प्रत्येक ठिकाणी फिरत होती, जणू नकाशा बनवत होते. आता मी स्वतःला आरशाशिवाय ओळखायला लागले होते. एक रात्री मला पुन्हा तेच स्वप्न आलं. तोच चेहरा दूरवरून, ना काही बोलला ना आवाज, फक्त हाताने इशारा केला, जणू म्हणत होता की आता तू खूप जवळ आहेस. मी जागे झाले आणि पहिल्यांदा हसत आकाशाकडे पाहिलं. आता काही भीती नव्हती. जर आणखी काही परीक्षा बाकी असेल तर मी त्यासाठी तयार होते. सकाळी एक मंद आवाज आला, उठ, मुलाकडचे येत आहेत. हे ऐकताच माझा वेळ जणू थांबला, पण मनात एक विचित्र शांती पसरली. मी विचारलं नाही कोण येतंय, ना जाणून घ्यायची इच्छा झाली. फक्त मनात एक धडकन तुटली, जणू काहीतरी मोठं होणार आहे असा इशारा. मी चुपचाप माझ्या कामात लागले. तीच पांढरी चादर गुंडाळली जी माझ्या दुःखाची हमसफर बनली होती. काही वेळातच बैठकीकडून बोलवण्याचा आवाज यायला लागला. हसणं, प्रश्न, उत्तरं, चहाच्या घोटांमधली खुसखुस. मग सायली आली आणि हळूच म्हणाली की ते तुला पाहायला येत आहेत, तयार हो. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिला काही बोलायचं होतं पण स्वतःला थांबवत होती. हळूच म्हणाली की तू चादरीतच राहा, नजर खाली ठेव आणि काही बोलू नको. तिचं बोलणं तुटत होतं, जणू तिच्या मनातही भीती होती की काहीतरी बिघडेल. मामी दारात उभ्या होत्या. त्यांनी फक्त इशाऱ्याने सांगितलं की चल, उशीर होतोय. चादर ओढून मी हळूहळू बैठकीकडे निघाले. पाय जड झाले होते, पण मनात एक अनामिक हुरहुर. जशी खोलीत पोहोचले, सगळ्यांच्या नजरा एका क्षणासाठी माझ्यावर खेळल्या आणि मग एक विचित्र शांतता पसरली. समोर बसलेल्या मुलाच्या बाबांनी नजर चोरली आणि एक बाईने मला वरपासून खालपर्यंत निहाळलं. तिच्या डोळ्यात जणू काहीतरी ठरवलं गेलं. हीच का ती मुलगी? त्या बाईने मामीला विचारलं. हो, हीच, मामी म्हणाल्या. थोडी नाजूक आहे पण मनाने खूप स्वच्छ. त्या क्षणी खोटं त्यांच्या तोंडातून सवयीने निघालं होतं. मग त्या बाई संशयाने म्हणाल्या की फोटोत तर ही खूप वेगळी दिसत होती. मामीने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या परवानगीशिवाय चटकन चादर खेचली. बघा, चेहऱ्याने फरक पडत नाही, नशीब चांगलं आहे. मला वाटलं वेळच थांबली. त्या चादर पडण्याच्या एका क्षणात जी हवा सरकली ती माझ्या आत्म्याला धक्का देऊन गेली. त्या बाईने एकदा माझ्याकडे पाहिलं आणि मग नजर फिरवली. तो माणूस शांतपणे उठला, फक्त एवढंच म्हणाला की आम्ही विचार करून सांगतो, आणि दाराकडे निघाला. मामी मागून ओरडत होत्या की आमची मुलगी वाईट नाही, फक्त एक अपघात झाला होता आणि मनाने खूप स्वच्छ आहे. पण दार बंद झालं आणि मग मामीचं हसणं गुंजायला लागलं. मी म्हणाले होते कुणीच तुला स्वीकारणार नाही, आता तरी अक्कल आली असेल. मी चुपचाप मागे वळले आणि माझ्या खोलीत परतले. ना अश्रू ना किंकाळी, फक्त एक सन्नाटा जो माझ्या आत्म्याला चिरत गेला. मी गेले आणि त्या भिंतीच्या कोपऱ्यात बसले जिथे मी दिवस गणत होते. आज त्या भिंतीवर आणखीन एक खीण खणली. नातं क्रमांक 3, नकार. रात्री पुन्हा बेबस पडले होते. यावेळी माझा आवाज थरथरत होता, पण प्रार्थनेत काही कमी नव्हती. मी पाणी प्यायली, डोळ्यातले अश्रू पुसले आणि फक्त एकच प्रार्थना केली की जो दुःख देईल तो तुझा निर्णय आणि जो सुख देईल तो पण तुझाच. फक्त मला तुझा आशीर्वाद दे, बाकी सगळं तुझ्यावर सोपवले. मी आरशाला हात लावला. त्यावर अजूनही वर्तमानपत्र चिकटलेलं होतं. मी हात थांबवला. नाही, आता नाही. मला तो प्रतिबिंब पाहायचं नव्हतं जो माझ्यातला विश्वास तोडेल. दुसऱ्या सकाळी सायली आली आणि म्हणाली की तुझ्या चेहऱ्याच्या जखमा आता लवकर बऱ्या होत आहेत, डॉक्टरला आशा आहे. मी हळूच विचारलं की चमत्कार तर फक्त चेहऱ्यातच होतात का? सायली हसली. कधी कधी मन पण चमत्कार मागतं आणि तू स्वतः एक चमत्कार आहेस. जो आतून घडतोय तो खरा चमत्कार. त्यानंतर मी दररोज थोडं थोडं बदलायला लागले.
जणू प्रत्येक नवीन दिवस माझ्या जखमांवर मलम लावत होता. ती धुळीत दबलेली पुस्तकं आता माझ्यासाठी आयुष्याचा रस्ता बनत होती. माझं लग्न एक अधुरी गोष्ट होती आणि प्रार्थना माझं सर्वात मोठं हत्यार. ते लोक गेले, पण माझी झेप जागी झाली. मी स्वतःला म्हणाले की आता जर कोणी आयुष्यात येणार असेल तर तो माझ्या चेहऱ्यावरून नाही, माझ्या संयमावरून प्रेम करेल. आणि मला वाटायला लागलं की तो क्षण आता फार दूर नाही. मी परमेश्वराच्या हातातून स्वतःला घडताना पाहत होते, शांतपणे, विश्वासाने आणि पूर्ण भरोशाने. घरातल्या जुन्या पेटीत माझी काही पुस्तकं सापडली होती, धुळीने माखलेली, पण त्यातले शब्द अजून जिवंत होते. मी ती स्वच्छ केली, जणू स्वतःला पुन्हा जिवंत करत होते. मामाच्या मोबाईलवर रजिस्टर केलेलं अकाउंट अपडेट केलं आणि एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म पाहिला. आता मला जगाला माझा चेहरा दाखवायचा नव्हता, फक्त माझ्या हुनरला आवाज द्यायचा होता. मी मोफत ऑनलाईन क्लासेस सुरू केल्या. सोशल मीडियावर मॅनेजमेंट आणि कंटेंट रायटिंगमध्ये स्वतःला आजमावायला लागले. मनाच्या एका कोपऱ्यात मामीचा आवाज अजूनही ऐकू यायचा की बस, असं बेकार बसून फोनात डोकं खुपसत राहते. पण मी कधीच उत्तर दिलं नाही, फक्त चुपचाप काम करत राहिले. पहिला क्लायंट अमेरिकेतून मिळाला. तो म्हणाला की तू लिहितेस जणू तू जग शांतपणे पाहिलं आहेस. मी हसून उत्तर दिलं की शांतता हाच माझा गुरु आहे. 5 दिवसात दुसरं काम मिळालं, मग तिसरं. काम वाढत गेलं आणि माझ्यातला आत्मविश्वास पण. एक दिवस मामाने विचारलं की हा लॅपटॉप कुठून आला. मी सरळ उत्तर दिलं की माझ्या कमाईतून घेतलाय कामासाठी. ते काही क्षण शांत राहिले, जणू काही बोलायचं होतं, पण मग चुपचाप मागे वळले. मामीला कळलं, त्या पुन्हा टोमणा मारायला लागल्या. आता ही जळालेल्या चेहऱ्यावाली पण कमवायला लागली, कोणीतरी दया दाखवत असेल. मी हसत म्हणाले की कदाचित, पण ती दया इज्जतीने भरलेली आहे. मामीला राग आला आणि त्यांनी दार जोरात बंद केलं. आता माझी खोली बदलत होती. एक छोटासा मॅकबुक, एक स्टडी टेबल आणि भिंतीवर माझ्या कामांची यादी. दररोज काहीतरी नवीन, कधी कोणती स्ट्रॅटेजी, कधी क्लायंट मीटिंग. माझ्या क्लायंट्सची यादी वाढत होती आणि त्यांचे सल्ले माझ्यासाठी धडे बनत होते. एका क्लायंटने एकदा सांगितलं की तू इतर चेहऱ्यांपेक्षा जास्त विश्वासार्ह आहेस. मी विचार केला की कदाचित आता मला माझा चेहरा सिद्ध करायची गरजच नाही. एकदा गल्लीतल्या एका मुलाची शाळेची फी भरण्याची अडचण कळली, तेव्हा मी चुपचाप ती फी भरली. मामीला कळलं, त्या पुन्हा टोमणा मारायला लागल्या. आता ही पैसे पण वाटायला लागली. मी फक्त एवढंच म्हणाले की हात कमवतो तेव्हा मनाला सुख हवं असतं. आता मी शांतपणे कमवायचे आणि चुपचाप वाटायचे. रोजची प्रार्थना आता माझ्या आयुष्याचा हिस्सा बनली होती. पण यावेळी ती फक्त शब्द नव्हती, एक नातं बनली होती. एक दिवस सायली मला म्हणाली की आता तू आधीची वाटत नाहीस, तुझ्यात जणू काहीतरी प्रकाश बाहेर येतोय. मी हसत उत्तर दिलं की हा माझ्या हिंमतीचा आणि माझ्या कामाचा प्रकाश आहे. दोन्ही मिळून मला रोज थोडं नवं बनवतायत. कदाचित पहिल्यांदा मला वाटलं मी आता माझी किंमत स्वतः लिहिते आणि त्या किंमतीसाठी मला आता कोणत्याही आरशाची गरज नव्हती. कित्येक महिने गेले. काम करताना माझ्याकडे आता भविष्याच्या योजनांची यादी होती. सगळं आपल्या गतीने चाललं होतं. काम, प्रार्थना, वाचन आणि एक शांत समाधान, जे दररोज रात्री माझ्या मनात येऊन बसायचं. मग एक दिवस एक नवीन प्रोजेक्ट आला. फाईल पाहिली आणि क्लायंटचं नाव होतं नयन, हैदराबादचा. एका ब्रँडसाठी इंग्लिश कॉपीरायटिंग करायचं होतं. त्याचा पहिला मेसेज आला, हाय माया, तुझी रायटिंग सॅम्पल खूप प्रभावी आहेत. आपण माझ्या ब्रँडसाठी कॉन्ट्रॅक्ट डिस्कस करू शकतो का? मी सरळ उत्तर दिलं की नक्कीच. तुझी आयडिया ब्रीफ आणि टाईमलाईन पाठव. सुरुवातीला तो अगदी क्लायंटसारखा वाटला. वेळेचा पक्का, पेमेंट पण वेळेवर. पण काही दिवसातच त्याच्या बोलण्यात बदल जाणवायला लागला. एकदा त्याने लिहिलं की तू फक्त लिहित नाहीस, तू लोकांना जाणीव करून देते. तुझे शब्द जणू मनाच्या भाषेत बोलतात. मी ते फक्त एक तारीफ समजून सोडलं. पण एक दिवस त्याने लिहिलं की मला तुझ्याशी कामाव्यतिरिक्त पण बोलायचं आहे, तुला ऐकायचं आहे का? तो मेसेज वाचून माझं मन एका क्षणासाठी थांबलं. मी स्क्रीनकडे बराच वेळ पाहत राहिले. मग उत्तर दिलं की हे प्रोफेशनल प्लॅटफॉर्म आहे सर. त्याचं उत्तर काही वेळाने आलं, मला खेद आहे, पण ही मनातली गोष्ट होती, थांबवू शकलो नाही. तुला वाईट वाटलं असेल तर माफी मागतो. ते वाचून मी थबकले.
मला वाईट वाटत नव्हतं. कदाचित कारण त्याच्या शब्दात ती बनावट नव्हती जी लोक चेहरा पाहून आणतात. तो मला फक्त माझ्या कामातून ओळखत होता. ना चेहरा पाहिला ना भूतकाळ विचारला, तरीही त्याचे शब्द माझ्या मनाच्या जवळ वाटत होते. आणि कदाचित माझी प्रार्थनाही तीच होती. काही दिवस शांतता होती. मग एक दिवस त्याचा मेसेज आला. तुला वाटतं का की कोणाशी बोलण्यासाठी चेहरा गरजेचा आहे? मी थोडं थांबले. मग मनातून उत्तर आलं, नियत स्वच्छ असेल तर चेहरा कधीच गरजेचा नसतो. मग कोणतंही नातं खरं होऊ शकतं. त्याने लगेच लिहिलं की मग मला परवानगी दे. मला तुझी विचारसरणी समजायची आहे. मी काही उत्तर दिलं नाही, पण मनाच्या कोपऱ्यात एक विचित्र शांती होती. जणू कोणीतरी माझ्या आत्म्याच्या भिंतीवर हलकेच ठोठावलं होतं, नरमाईने, बिना आवाज. मग दिवस गेले आणि आम्ही अनेकदा रात्री गप्पा मारायला लागलो. कधी कामाचं बोलणं, कधी त्याचं हलकं हसणं, कधी आश्चर्य, कधी फक्त हवामानावर हलकीशी गप्पा. एका रात्री तो म्हणाला की माया, तू तुझ्याबद्दल कधीच काही सांगितलं नाही. मी थोडा विचार केला. मग लिहिलं की मी फक्त एक साधी मुलगी आहे, जिला काही असामान्य परिस्थितीत जगायला शिकावं लागलं. त्याने ते वाचताच उत्तर दिलं की मग तू साधी नाहीस, खूप खास आहेस. त्या रात्री आम्ही बराच वेळ जागलो. माझ्या हातात पुस्तक होतं, मनात हलचल आणि डोकं फक्त नयनच्या भोवती. मी परमेश्वराला म्हणाले की जर हा माणूस माझ्यासाठी नसेल तर याला माझ्या मनातून काढून टाक, पण जर असेल तर काहीतरी इशारा दे. दुसऱ्या दिवशी त्याचा मेसेज आला. आज सकाळी तुझं पाठवलेलं काम पाहत होतो. काय माहिती का, पण तू खूप पाठवायला लागलीस. असं वाटलं जणू तुझा आवाज, तुझे शब्द प्रत्येक ओळीत मिसळलेत. मी स्क्रीनकडे पाहत राहिले. काही उत्तर दिलं नाही, पण डोळे ओले झाले. मला माहीत होतं की त्याला सत्य माहिती नाही. त्याला ठाऊक नव्हतं की जिच्याशी तो बोलतोय ती समाजाच्या नजरेत साधी नाही. मग एक दिवस मी ठरवलं की त्याला माझ्यापासून दूर राहायचा इशारा द्यावा. मी एक छोटी मेल पाठवली की मी फक्त एक कामगार आहे, पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी आहेत ज्या तुला गोंधळात टाकू शकतात. त्याचं उत्तर आलं की गोंधळ समजून घेणं हेच तर खऱ्या माणसाची ओळख आहे. मी काही बोलले नाही, फक्त त्याच्याशी बोलणं थोडं कमी केलं. 2 दिवस मेसेज आला नाही. तिसऱ्या दिवशी त्याने लिहिलं की तुझ्या शांततेचा अर्थ मला कळतो, पण जर कधी वाटलं की मी ऐकण्याच्या लायकीचा आहे तर बिनधास्त बोल. पहिल्यांदा कोणीतरी माझ्या नकारालाही परवानगी दिली. मी माझं मन कठोरपणे आवरलं होतं. स्वतःला सांगत होते की ही ती दुनिया नाही जिथे स्वप्न खरी होतात. पण मग मनाने एक प्रश्न विचारला की जर परमेश्वराला हवं असेल तर स्वप्न पण सत्य होऊ शकत नाही का? त्या रात्री मी बराच वेळ याच विचारात होते. नयनची प्रत्येक गोष्ट माझ्या मनावर कोरली जात होती. आता कळत होतं की नयन कदाचित अनोळखी नाही, फक्त उशिरा आलेला आपला आहे. कधी कधी काही माणसं आपल्या आत्म्याला असं स्पर्श करतात जणू जन्मोजन्मीचं नातं आहे. पण डोकं अजूनही घाबरत होतं. जेव्हा सत्य समोर येईल, जेव्हा तो माझा चेहरा पाहिल, तेव्हा तो मागे हटणार नाही का? काम पूर्ण झाल्यावर नयनने कॉल करायला सांगितलं. फक्त ऑडिओ, व्हिडिओ नाही. मी विचार केला की ही साधी गोष्ट आहे, पण मनाच्या डोक्यांनी वेग पकडला. मग त्याने अचानक सांगितलं की माया, असं कधी होऊ शकतं का की आपण समोरासमोर बसून शांतपणे गप्पा मारू? माझं मन एका क्षणासाठी थांबलं. मी खोलीच्या भिंतींकडे पाहिलं. हात आपोआप चेहऱ्यापर्यंत गेला. जणू तो जळालेला भाग अजूनही झाकलेला आहे. तो पुन्हा बोलला की मला तुझ्याशी भेटायचं आहे. हे शक्य आहे का? यावेळी त्याचा आवाज आणखी नरम होता. जणू त्यालाही भीती वाटत होती की मी नकार देईन. माझी बोटं कीबोर्डवर थांबली. मग हळूच लिहिलं की माझं सत्य तुला हादरवू शकतं नयन. काही क्षणांनी त्याचं उत्तर आलं. कधी कधी माणसाचा आत्मा इतका स्वच्छ असतो की तो चेहऱ्याने नाही, मनाने पाहिला जातो. मी तुझा आत्मा पाहिला आहे. मी फोन बाजूला ठेवला आणि डोळे बंद केले. मनाच्या खोलात एक शांतता होती आणि तो सन्नाटा आता सुख द्यायला लागला होता. वर्षानंतर कोणीतरी मला असे शब्द दिले होते जे थेट मनात उतरले. त्या दिवशी मी पहिल्यांदा आरशाकडे बराच वेळ पाहिलं. वर्तमानपत्राचा तो कोपरा हटवला आणि स्वतःच्या डोळ्यात डोकावण्याची हिंमत केली. मग स्वतःला विचारलं की जर तो मला या अवस्थेतही स्वीकारेल तर मी स्वतःला पुन्हा मिळवू शकेन का? मी पटकन वर्तमानपत्र परत चिटकवलं आणि जमिनीवर बसले. त्या रात्री नयनचा आणखी एक मेसेज आला. जर तू माझ्या समोर आलीस आणि तुझा चेहरा असा असेल जो जगाला नकोसा आहे, तरी मी तुझ्यावर प्रेम करेन.
कारण मला हवा आहे तो तुझा चेहरा नाही, ती तू स्वतः आहेस. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. मी त्या क्षणी वर पाहिलं आणि प्रार्थना केली की जर हेच माझं नशीब असेल तर मला एक चमत्कार दे. फक्त तू देऊ शकतोस असा एक इशारा. दुसऱ्या सकाळी मी पहिल्यांदा लॅपटॉप उघडला. कॅमेरा सेटिंग पाहिली. बोटं थरथरत होती, पण मन जणू हळूहळू बोलत होतं, आता वेळ आली आहे. मी नयनला मेसेज केला, उद्या संध्याकाळी व्हिडिओ कॉलवर बोलू शकतोस का? त्याचं उत्तर लगेच आलं, हो तू सांगशील तेव्हा. मी फक्त एवढंच लिहिलं की उद्या संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी मी सगळा दिवस शांत राहिले. मनात एक विचित्र हलचल, जणू काहीतरी वादळ येणार आहे. सायलीने विचारलं की आज काहीतरी वेगळं वाटतंय, सगळं ठीक आहे ना? मी उत्तर दिलं की फक्त माझ्यासाठी प्रार्थना कर. आज तो क्षण आहे जो माझं सगळं बदलू शकतो. संध्याकाळी मी स्वतःला तयार केलं. हलकीशी चादर ओढली, कॅमेरा सेट केला, पण अजून कॉल केला नाही. फक्त तिथेच बसले. विचार करत राहिले की जर त्याने मला पाहून गप्प बसला तर मी पुन्हा तुटणार का? जर त्याच्या डोळ्यात संकोच दिसला तर माझ्या जखमा पुन्हा हिरव्या होणार का? पण यावेळी मनाचा आवाज काही वेगळा होता. आता हिम्मत करायलाच हवी. एकतर तुटेन, नाहीतर स्वतःला मिळवेन. मी पुन्हा प्रार्थना केली, फक्त एवढंच, जर हा तुझा पाठवलेला माणूस असेल तर माझी इज्जत वाचव. नयनचा कॉल येणार होता. मनाचे ठोके जोरजोरात वाजत होते. माझी बोटं स्क्रीनवर गेली आणि मी कॉल रिसीव्ह केला. अजून माझा कॅमेरा बंद होता. मी डोळे बंद केले आणि काहीतरी पुटपुटायला लागले. मग थोडी हिंमत गोळा करून कॅमेरा ऑन केला. पलीकडे शांतता आणि मग काही क्षणांनी त्याचा हलकासा आवाज आला, तुझ्या डोळ्यात तेच आहे जे मी विचार केलं होतं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. मी कॅमेरा बंद केला आणि फक्त लिहिलं, थँक्यू. तू मला माझ्याच नजरेत मौल्यवान बनवलंस. मला माहीत नव्हतं पुढे काय होणार आहे, पण एक गोष्ट कळली की माझी कहाणी इथे संपत नाही. एक नवा रस्ता उघडतोय आणि तो सत्यासोबत. नयनचा तो व्हिडिओ कॉल संपला, पण त्याचा परिणाम माझ्या आत अजूनही जाणवत होता. त्याने काही विचारलं नाही, कोणताही प्रश्न केला नाही, ना जगासारखा खेद व्यक्त केला. फक्त माझ्या डोळ्यांना ओळखलं आणि त्याच्या एका वाक्याने माझ्यातलं वर्षानुवर्षाचं दुःख तोडलं. तुझ्या डोळ्यात तेच आहे, पण त्याहूनही सुंदर. पण माझ्या मनात अजून एक गोष्ट अडकली होती. जोपर्यंत मी स्वतःला पूर्ण पाहत नाही तोपर्यंत मी कसं मानू की सगळं ठीक आहे? माझ्यासाठी आरशात स्वतःला पाहणं सोपं नव्हतं. कित्येक हंगाम, कित्येक महिने गेले होते. माझा चेहरा जळालेला. त्या दिवशी मी त्या वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या जुन्या आरशाला हात लावला नव्हता. आज मी ठरवलं की आता मी पळणार नाही. आता सत्याला सामोरं जायचं, मग काहीही हो. ती रात्र होती. बाहेर हलकीशी पावसाची सर येत होती. मी खिडकीजवळ गेले. पाण्याचे थेंब काचेवर पडत होते आणि मनात जणू एक नवा रस्ता उघडत होता. आतून एक आवाज झाला, ही वेळ आहे आता स्वतःला माफ करण्याची. माझे हात थरथरत होते, पण मनात शांती होती. मी आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाले की जर ही माझी शेवटची आशा असेल तर ती खरी कर आणि मला समाधान दे. आता भीती नाही बाळगायची. तोंडावर एकच वाक्य आलं, मला तेच दे जे माझ्यासाठी चांगलं आहे. हळूहळू डोळे बंद झाले. कदाचित मी थकले होते किंवा कदाचित माझ्या आत्म्याला शांती मिळाली होती. स्वप्नात पुन्हा तोच चेहरा दिसला जो याआधी कित्येकदा आला होता, पण यावेळी तो जवळ होता आणि अगदी स्पष्ट. त्याने फक्त एकच गोष्ट सांगितली की तुझी प्रार्थना आता पूर्ण झाली आहे, सकाळी आरसा पहा. मी खाडकन जागी झाले. स्वप्न होतं की खरं काहीतरी? सकाळी डोळे उघडले तेव्हा खिडकीतून सूर्यप्रकाश आत येत होता. मनात एक विचित्र हलचल. ही साधी सकाळ नव्हती. खोलीत एक हलकासा सुगंध होता. कदाचित नयनने फुलं पाठवली असतील किंवा कदाचित माझ्या मनाचा सुगंध बाहेर येत होता. मी बिछाण्याखालून तो वर्तमानपत्रात गुंडाळलेला जुना आरसा काढला. तोच आरसा जो मी कित्येक वेळा लपवला होता. हळूहळू वर्तमानपत्राच्या थर उलगडल्या. जणू वेळेचा थर उघडत होते. आरसा स्वच्छ केला. हात थरथरत होते. डोळे अजूनही बंद. मग एक खोल श्वास घेऊन मी तो आरसा हातात घेतला. तोंडावर फक्त परमेश्वराचं नाव. डोळे हळूहळू उघडले आणि सूर्यप्रकाश थेट माझ्या चेहऱ्यावर पडला. मी तिथेच बसले. समोर आरसा फक्त पाहत राहिले आणि तो चेहरा माझाच होता, पण यावेळी अगदी स्वच्छ. ना जळण्याची खून, ना डाग, ना काही जुनं निशाण. जणू परमेश्वराने माझ्या आत्म्याचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर उतरवला होता. माझ्या ओठांवर फक्त एकच गोष्ट, तुझा उपकार परमेश्वरा.
तुझा उपकार. तू मला माझा चेहरा, माझी हिंमत परत दिलीस. मी माझ्या बोटांनी चेहरा स्पर्शेत राहिले. जणू प्रत्येक जाणीव स्वतःला खात्री देत होती की हो, ही मीच आहे. तेवढ्यात सायली खोलीत आली. माझी अवस्था पाहून ती काही क्षण थबकली. मग हळूच जवळ आली. माझा चेहरा पाहून तिच्या डोळ्यात आश्चर्य भरलं. माया, हा तुझा चेहरा आहे. मी हलक्या हसण्यासह अश्रू पुसले आणि हळूच म्हणाले की हो, ही मी आहे. परमेश्वराने जे माझ्याकडून हिरावलं होतं ते परत दिलं आणि कदाचित त्याहूनही चांगलं करून. ती जवळ आली, माझा चेहरा दोन्ही हातात धरला आणि म्हणाली की माया, हा तर चमत्कार आहे. अशी त्वचा, असा चेहरा मी कधीच पाहिला नाही. जणू परमेश्वराची थाप आहे ही. मी हसले, पण ते हसणं कोणत्या गोंगाटाचं नव्हतं. ती हिंमतीची हसण्याची होती, जी खूप काळाच्या कैदेनंतर मिळते. मी तीच चादर ओढली होती जी मामीने टोमणा मारत माझ्यावर फेकली होती. जळालेले लोक काहीच नसतात, पण आज तीच चादर माझ्या विजयाचा झेंडा बनली होती. मी नयनला व्हिडिओ कॉलचा मेसेज पाठवला. जर अजूनही पाहायचं असेल तर पहा, आज सत्याचा चेहरा समोर आहे. त्याचं उत्तर लगेच आलं. मी तितकाच तयार आहे जितकी तू आहेस. कॉल सुरू झाला. मी खोल श्वास घेतला, मनाच्या ठोक्यांना आवरलं आणि कॅमेरा ऑन केला. पलीकडे नयनचा चेहरा उमटला. तो फक्त मला पाहत राहिला, थक्क, शांत, जणू त्याचा श्वासच अडकला होता. काही क्षणांनी त्याने खोल श्वास घेतला आणि बोलला की मी म्हणालो होतो ना, तुझ्या डोळ्यात तेच आहे जे मी स्वप्नात पाहिलं होतं. पण आज जे पाहतोय ते फक्त स्वप्न नाही, परमेश्वराचं उत्तर आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. मनातून जणू एक ओझं उतरत होतं. मी तीच आहे जी कालपर्यंत स्वतःपासून लपत होते. मी म्हणाले की आज माझं पूर्ण सत्य तुझ्यासमोर ठेवते. तो हळूच म्हणाला की आणि मी त्या सत्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो, जी तू आहेस तशीच. मी शांत होते, फक्त ऐकत होते. मग तो म्हणाला की आता तू माझ्याशी लग्नाला तयार आहेस का? त्याच्या आवाजात प्रश्न होता, फक्त एक आशा होती. मी नजर वर केली, त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाले की मी तयार आहे, जर परमेश्वर पण तयार असेल. व्हिडिओ कॉल संपला, पण त्या क्षणी मनात उतरलेलं समाधान खूप खोल होतं. त्याच वेळी मामी खोलीत आल्या. कदाचित कोणीतरी त्यांना सांगितलं असेल की मी आता आधीची नाही. त्यांच्या नजरा माझ्या चेहऱ्यावर खेळल्या. त्या मला टक लावून पाहत राहिल्या. हे कसं शक्य आहे? त्या पुटपुटायला लागल्या. तोच तो क्षण होता जेव्हा मी स्वतःला पूर्ण जाणवत होते. पण माझा प्रकाश कदाचित त्यांच्या चेहऱ्यावरचा अंधार आणखी गडद करत होता. दुसऱ्या सकाळी मी पहिल्यांदा खुल्या आकाशाखाली बसून नाश्ता केला. सायली माझ्यासोबत होती. मामा दूरवरून आम्हाला पाहत होते, जणू त्यांना आता विश्वासच बसत नव्हता की हे सत्य आहे. मामी दारात उभ्या होत्या. त्यांच्या नजरा अजूनही माझ्यावर खेळलेल्या, जणू कोणत्या शत्रूला पाहतायत. संध्याकाळी गल्लीतली एक बाई येऊन मामींना म्हणाली की अभिनंदन, ऐकलंय, मायाचं सगळं ठीक झालंय, परमेश्वराने कमाल केली. मामीने त्यांना तिखटपणे उत्तर दिलं, कसला चमत्कार, हा सगळा दिखावा आहे, काही मेकअप किंवा प्लास्टिक सर्जरीचा खेळ आहे, सगळं खोटं. आणि रागाने घरात निघून गेल्या. मग त्या जणू वेड लागल्यासारख्या ओरडायला लागल्या. मीच तिला जाळलं होतं. मला माहिती आहे ती कशी जळाली. ती बरी होऊच शकत नाही, हे सगळं खोटं आहे. मामा त्यांना थांबवायचा प्रयत्न करत म्हणाले की बस कर, परमेश्वराचा उपकार मान की ती वाचली. पण त्यांनी हात झटकत म्हटलं की नाही, यावेळी जर एकदा जाळल्याने काही झालं नाही तर मी तिला पुन्हा जाळेन. त्यांच्या डोळ्यात वेडेपणा उतरला होता. चालण्यात एक भीतीदायक थरकाप. त्या थेट स्वयंपाकघरात गेल्या. हातात तेलाचा डब्बा उचलला, गॅस पेटवला आणि आगीजवळ उभ्या राहिल्या. यावेळी तुला वाचायला जागाच मिळणार नाही. त्यांचे हे शब्द जणू परमेश्वराने स्वतः ऐकले. जमिनीवर पसरलेल्या तेलकटपणात त्यांचा पाय घसरला आणि उकळतं तेल त्यांच्या हातातून सुटून थेट त्यांच्यावरच पडलं. आह, मी जळले. त्यांची किंकाळी सगळ्या घराला हादरवून गेली. सगळे स्वयंपाकघराकडे धावले. मी पण धावले. मन थरथरत होतं. स्वयंपाकघरात शिरताच मी त्यांना जमिनीवर तडफडताना पाहिलं. त्यांचा चेहरा आणि डोळ्यात तीच भीती जी कधी काळी माझ्या आत बळकट होती. मी शांतपणे त्यांच्या जवळ गेले, त्यांच्या शेजारी बसले आणि हळूच म्हणाले, हे तर तेच तेल आहे ना जे माझ्यासाठी ठेवलं होतं. ते माझ्याकडे पाहतच राहिल्या, पण त्यांच्या डोळ्यात आता राग नव्हता, फक्त एक भयंकर पश्चाताप. त्यांना हॉस्पिटलात नेलं गेलं. नंतर जेव्हा मी त्यांना भेटायला गेले तेव्हा खोलीत शिरताच मामींनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत तेच दुःख, तीच लाज
आणि एक जड शांतता. पण डोळ्यात काहीतरी बोलायची हिंमत अजूनही बाकी होती. मी काहीच न बोलता त्यांच्या जवळ जाऊन बसले. त्यांनी थरथरणाऱ्या हातांनी माझा हात धरण्याचा प्रयत्न केला. कसाबसा हात पकडला आणि रुंदावलेल्या गळ्याने त्या म्हणाल्या की माया, मी खूप वाईट बाई होते. मला कोणाचं दुःख दिसलं नाही, ना तुझं ना कोणाचं. पण आज कळलं, जोपर्यंत माणूस स्वतः जळत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या जखमांचं दुःख कळत नाही. मी तुझ्याकडून काही मागू शकत नाही, फक्त तुझी माफी हवी. मी काही क्षण शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर त्या जुन्या खुणांच्या ठिकाणी आता पश्चातापाचे डाग होते. मामी, मी हळूच म्हणाले, तुम्हाला माझ्याकडून माफी नको. परमेश्वराने तर तुम्हाला कधीच माफ केलंय, नाहीतर आज तुम्ही जिवंत नसता. मी तर फक्त त्याच्या मार्गावर चालते. त्या रडत माझा हात चुमत राहिल्या आणि पहिल्यांदा असं वाटलं की जी बाई माझ्यावर राग धरायची ती आता माझीच झाली आहे. काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला. चेहरा आता ओळखता येणं अवघड झालं होतं, पण जी ओळख बदलली होती ती त्यांच्या आतली होती, ज्या आता प्रत्येक त्या बाईकडून माफी मागायच्या, जी कोणत्याही कारणाने तुटली होती, आणि प्रत्येक त्या माणसासाठी प्रार्थना करायच्या ज्यांना त्यांनी कधी दुःख दिलं होतं. घरी परतताना सायलीने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली की माया, तू ही कहाणी तिथेच संपवलीस जिथून ती सुरू झाली होती, पण एका नव्या हेतूने. तू फक्त तुझी कहाणी नाही तर दुसऱ्याचं आयुष्य पण बदललंस. मी हसत तिच्याकडे पाहिलं. नफरतने तर काहीच उरत नाही, ना नवं माणूस ना आत्मा. पण माफीने जखमा कदाचित बऱ्या होत नाहीत, पण त्या सहन करण्यायोग्य होतात. त्या दिवसानंतर मी स्वतःशी एक वचन दिलं की आता माझं आयुष्य फक्त जगण्यासाठी नाही तर त्या लोकांसाठी असेल जे तुटलेत, ज्यांना आयुष्याने जाळलंय. कारण आता मला माहिती होतं की जर न्याय होत असेल तर तो फक्त परमेश्वरच करतो, योग्य वेळी योग्य पद्धतीने. मामींनी हळूहळू डोळे वर केले, जणू मला ओळखण्याचा प्रयत्न करत होत्या. मग थांबून त्या म्हणाल्या की मी हरले माया. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि हलकेच हसत उत्तर दिलं, नाही मामी, तुम्ही जिंकल्या. त्यांच्या आवाजात तो राग नव्हता जो कधी काळी त्यांच्या प्रत्येक शब्दात असायचा. आता त्यात एक फक्त थकलेली सत्यता होती. मी तुझा चेहरा जाळला होता ना. त्यांचे डोळे खाली गेले आणि परमेश्वराने माझा चेहरा जाळला, मला माफ कर. त्यांचा आवाज अश्रूंमध्ये बुडाला होता. मी थोडं शांत राहिले. मग त्यांच्या डोळ्यात पाहिलं. तिथे आता रागाचा विष नव्हता, फक्त पश्चातापाची ओल होती. मी त्यांचा थरथरणारा हात पकडला. माझा चेहरा परमेश्वराने वाचवला आणि माझ्या मनातून राग ठेवण्याचा हक्क पण काढून घेतला. मी तुम्हाला माफ करते. त्या जोरजोरात रडायला लागल्या, जणू वर्षानुवर्षाची धूळ एका क्षणात धुतल्या गेली. त्यांनी माझा हात घट्ट पकडला. फक्त एकदा सांग, तू मला माफ केलंस, कदाचित माझं मन हलकं होईल. मी त्यांच्या जवळ बसले. खूप शांतपणे, अगदी स्वच्छ आवाजात म्हणाले की मी तुम्हाला माफ केलंय मामी. खोलीतलं वातावरण बदललं होतं. तिथे आता ना राग होता ना तक्रार, फक्त एक आई होती जी तिच्या मुलीसमोर लाजली होती. त्या क्षणी दार उघडलं आणि नयन आत आला. काही पावलं चालत तो माझ्याजवळ येऊन बसला. माझा हात धरून तो म्हणाला की मी तुला फक्त तुझ्या चेहऱ्यावरून नाही, तुझ्या आत्म्यावरून प्रेम करतो. मामींनी हे ऐकलं आणि डोळे बंद केले. कदाचित आता त्यांना खात्री पटली होती की परमेश्वराचा न्याय हळू होतो पण पूर्ण होतो. मी नयनकडे पाहिलं आणि म्हणाले की जेव्हा परमेश्वराकडून अडचण येते तेव्हा त्याच्याकडून इज्जत पण परत येते. काही दिवसांनी मामींना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. आता त्या व्हीलचेअरवर होत्या. चेहरा आणि खांदे वाईट रीतीने जळाले होते. आधी जी बाई गल्लीत सगळ्यांना टोमणे मारायची ती आता प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्यात माफी शोधायची. त्यांचा चेहरा बदलला होता आणि मन पण. आमचं लग्न अगदी साधं झालं, ना गोंगाट ना तामझाम, फक्त काही आपली माणसं आणि एक खरी प्रार्थना. नयन माझ्या डोळ्यात पाहून हसला. आता आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर सुख भरलं होतं. लग्नानंतर आयुष्य बदललं, पण माझी कहाणी, दुःख आणि माझी हिंमत अजूनही माझ्यासोबत होती. मी परमेश्वराकडे एकच प्रार्थना मागितली की मला कृतज्ञ बनव आणि असं मन दे जे माफ करायला शिकेल. संध्याकाळी मामी बऱ्याचदा घराबाहेर व्हीलचेअरवर बसायच्या. मुलं त्यांच्याजवळ यायची, गप्पा मारायची आणि त्या शांतपणे ऐकायच्या. एकदा मी त्यांच्या जवळून गेले तेव्हा त्यांनी हळूच मला बोलवलं. मी जवळ गेले, त्या रडायला लागल्या. मी कशाचीच लायकीची राहिले नाही.
मी त्यांचा हात धरला आणि अगदी साधेपणाने म्हणाले की जेव्हा परमेश्वराने माफ केलं तेव्हा आम्ही कोण दार बंद करणारे. आता त्या गल्लीतल्या बायांना त्या लेक्चर द्यायच्या नाहीत, ज्या आधी दुसऱ्यांना लाजवायच्या. आता त्या बायकांसाठी आशा बनल्या होत्या, ज्या स्वतःवर राग धरायच्या. मी त्यांना काही मोठ्या गोष्टी सांगायचे नाही, फक्त त्यांच्या जवळ बसायचे, ऐकायचे आणि जेव्हा त्या रडायच्या तेव्हा फक्त एवढंच सांगायचे की खरी सुंदरता बाहेर नाही, आत आहे. आणि जखमांचा पण हिशोब असतो जर त्या संयमात बदलल्या तर. माझ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यात मी लाल साडीत मामींसोबत बसले होते. कोणीतरी कमेंट केलं की हा तो दिवस आहे जो आगीत जळूनही सुगंध देऊन गेला. मी हसले. ही फक्त माझी नव्हती, माझ्या हिमतीची, माझ्या माफीची आणि माझ्या प्रार्थनांची जिंक होती. आणि जेव्हा जेव्हा मामींचे अश्रू वाहायचे मी फक्त एकच गोष्ट सांगायचे की मी तुम्हाला माफ केलंय. कारण जेव्हा परमेश्वराने मला धरलं होतं तेव्हा मी एकटे होते, पण त्याने मला कधीच एकटं सोडलं नाही. आणि ज्याला परमेश्वर इज्जत देतो तो जर कधी ती हिरावली तर ती नीट सांभाळून परत पण देतो. लग्नानंतर काही महिने गेले. घरात सगळं आता साधं वाटायला लागलं होतं, पण माझ्या आत कुठेतरी रोज काहीतरी नवं घडत होतं. आता मी फक्त आयुष्य जगत नव्हते, मी ते अनुभवत होते. नयन ऑफिसला जायचा आणि मी घरातल्या शांततेत स्वतःला टटोळत राहायचे. कुठे भीती तर राहिली नाही, कुठे काही खटकं तर नाही लपलं. पण आता दुःख पण मित्र बनलं होतं. जसं जुन्या जखमांना कधी कधी हलकीशी खात सुटते, पण आता त्या घाबरवत नव्हत्या. आम्ही अजूनही व्हीलचेअरवरच होत्या. त्यांचा चेहरा अजूनही जळालेला होता, पण मनात आता दुःख होतं, राग नाही. एका संध्याकाळी मी पाहिलं, त्या आरशासमोर बसल्या होत्या. शांतपणे स्वतःला पाहत होत्या, जणू काही अनोळखी व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करत होत्या. मी जवळ गेले. त्याने हळूच विचारलं की तू मला पाहतेस तेव्हा अजूनही भीती वाटते का? मी हसत म्हणाले की आधी भीती वाटायची, आता फक्त ममता जाणवते. त्या दिवशी पहिल्यांदा त्यांनी माझं कपाळ चुंबलं. काही काळानंतर माझ्या गरोदरपणाचा पहिला महिना होता. मी नयनला सांगण्याआधी सर्वात आधी मामींकडे गेले. त्या केसांना कंगवा करत होत्या. आता त्या स्वतःला सांभाळायला लागल्या होत्या. मी हळूच त्यांच्या हातावर हात ठेवला. मामी, घरात कोणीतरी येतंय. त्या मागे वळल्या. त्यांच्या डोळ्यात प्रश्न होते आणि आशा पण. काय म्हणतेस? मी हसत पोटावर हात ठेवला. एका सेकंदासाठी सगळं थांबलं. मग त्यांनी व्हीलचेअरमधून स्वतःला उचलायचा प्रयत्न केला आणि मला सांभाळायला धावल्या. मी नानी होणार आहे? मी मान हलवली. हो मामी. त्यांनी मला मिठी मारली. जणू कोणतं अधुरं स्वप्न पूर्ण होतंय असं त्यांना वाटलं. गरोदरपणाचे महिने सरत गेले. नयन माझी खूप काळजी घ्यायचं. माझी प्रत्येक सकाळ, प्रत्येक संध्याकाळ त्याच्या हातात होती. आणि मामी, त्या माझ्या मामीपासून माझी आई बनल्या होत्या. आता त्या रोज माझ्यासाठी काढा बनवायच्या, लिंबू पाण्यात मध मिसळून आणायच्या आणि माझ्या थकलेल्या डोळ्यांना तेल लावून म्हणायच्या की जरा विश्रांती घे, बाळाला थकवा देऊ नको. मला वाटायचं की आई होत होत माझी मामी स्वतः पुन्हा एक आई बनते. मग ती रात्र आली जेव्हा मी हॉस्पिटलात होते. दुःख खूप होतं, पण भीती अजिबात नव्हती. नयनचा हात माझ्या हातात होता. मामी माझ्या डोळ्यांजवळ बसल्या होत्या आणि परमेश्वराकडे काहीतरी मागत होत्या. कदाचित पहिल्यांदा त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली होती. आणि मग तो जन्मला, छोटासा, नाजूक असा बाळ. जणू परमेश्वराने माझ्या आयुष्याला दिलेली भेट. नयनच्या डोळ्यात अश्रू होते. मामीच्या हात प्रार्थनेत होते. आता आमच्या घरात एक नवी सकाळ यायची, जी त्या बाळाच्या हसण्याने सुरू व्हायची. मामी आता नानी बनल्या होत्या आणि सगळ्यात जास्त हसू त्यांच्या वाट्याला यायचं. कधी कधी त्या बाळाला मांडीवर घेऊन रडायच्या आणि हळूच म्हणायच्या की मी तुला नाही, स्वतःला पण माफ करते. पण मला माहिती होतं, या त्या मामी होत्या ज्यांनी मला कधी काळी जाळलं होतं. पण आता त्या माझी आई, माझी सखी आणि माझ्या बाळाची नाणी बनल्या होत्या. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.